प्राणीमात्राच्या जीवनामध्ये 5 महत्वाच्या गोष्टी कोण आहे, त्याच्यानंतर 3 महत्वाच्या गोष्टी कोण आहे, या जीवनाचं प्रयोजन काय, आणि चांगला माणूस कोण आणि मूर्ख माणूस कोण हे बघितलेलं अजूनपर्यंत आपण बघितलेलं आहे. जो माणूस दुसऱ्याच्या कामाला थोडीशी काचकूच करत असेल, करू देत, काय हरकत नाही. पण ज्या ठिकाणी स्वतःचा स्वार्थ आहे तिथे जो भलेही दुसऱ्याचं काम असेल तर त्याच्यामध्ये काचकूच करत असेल तर आपण समजू शकतो. पण जिथे आपलं हित आहे, जिथे आपलं कल्याण आहे, जिथे आपल्या जीवत्वाचं सोनं आहे, जिथे बंधन मुक्ती आहे, जिथे परमानंद मिळणार आहे, त्या ठिकाणी जो काय प्रमाद करतो, आळस करतोय, त्याच्यासारखा मूर्ख दुसरा कुठलाही नाही. अशा माणसाला मूर्ख म्हणून काय सांगितलेलं आहे, आपणाला विधी केलेला आहे की मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर काय केलं पाहिजे हे समजावून सांगितलंय. मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर मुक्तीसाठी प्रयत्न केला पाहिजे हेच सांगितलं. मनुष्य जन्म एवढ्यासाठीच आहे की तुम्ही मुक्त व्हावा. सगळ्या जन्मामध्ये मुक्तीचं साधन हे ज्ञान नसतं. माणसाचा मेंदू हा एवढा आहे, एवढा आहे. बाकीच्या सगळ्या जीवामध्ये मेंदू हा लहान लहान असतो. हत्ती एवढा मोठा असला तरी त्याचा मेंदू लहानच असतो. आणि मेंदू ही ज्ञान होण्याची जागा आहे. जेवढा प्राणी विकसित झाला तर त्याचा अर्थ त्याचा मेंदू विकसित झाला. त्याचा मेंदू विकसित झाला म्हणजे त्याला ज्ञान प्राप्त झालं असा अर्थ करतात. तेव्हा ज्ञानाची जागा ही मनुष्यामध्ये अधिक आहे आणि दुसऱ्या प्राणीमात्रामध्ये ती अत्यंत कमी आहे. ज्ञान प्राप्तीची शक्यता मनुष्य देहामध्येच आहे. कर्म, भक्ती, योग, ध्यान आणि ज्ञान या 4ही गोष्टी केवळ आणि केवळ मनुष्य देहामध्येच होऊ शकतात. आणि मनुष्य सोडून गाय, बैल, उंदीर, कुत्रा, सर्प, खेकडा, मासा आणि त्याच्यापेक्षाही सूक्ष्म जीवामध्ये याची जराही शक्यताच नाही, शक्यताच नाही. आणि ज्या देहामध्ये शक्यता आहे त्या देहामध्ये आपण आपल्या जन्म आणि मरण, जन्म आणि मरण, जन्म आणि मरण या फेऱ्यातून सुटण्याचा, या भवसागरामधून सुटण्याचा, अर्थात या सगळ्याचा यथार्थ ज्ञान घेण्याचा आपण जर प्रयत्न करणार नसू तर आपण अपराधी आहोत, आपण आत्मघाती आहोत, आपण स्वतःला स्वतः मारणारे आहोत, मारून टाकणारे आहेत, स्वतःचे स्वतः घात करणारे आहोत. हे आपण अजूनपर्यंत पाहिलं. थोडक्यात मनुष्य देहामध्ये आपल्या मुक्तीचा प्रयत्न केला पाहिजे, आपल्या मुक्तीसाठी आयास केले पाहिजे, आपल्या मुक्तीसाठी प्रयत्न केले पाहिजे.
तीव्र डबल गतीने ट्रिबल गतीने प्रयत्न केले पाहिजेत. खाणं पिणं, भोग, ऐश्वर्य, महत्वाकांक्षा, स्पर्धा या सगळ्याच्या पाठीमागे न लागता साध सुध पापरहित निर्मळ अशा तऱ्हेचं जीवन या मनुष्य देहामध्ये जगत, हा मनुष्य देह संपल्यानंतर त्या परमात्म स्वरूपामध्ये विलीन होऊन हा भवसागराचा प्रचंड व्याप तोडून टाकण्याचा प्रयत्न मनुष्याने केला पाहिजे, हे सांगण्याचं तात्पर्य आहे अजूनपर्यंतच्या याचं. कारण जे आपण शिकणार आहोत, समजणार आहोत, त्याचं महत्व काय आहे हे जर आपल्याला समजणार नसेल तर मग त्याच्याविषयी कितीही बोलून त्याच्याविषयी किती वेळ घालून काही उपयोग नसतो. ते समजलं पाहिजे आणि उतरलं पाहिजे. झालं. आपण आता पुढच्या श्लोकावर निघूया. ही मुक्ती कशी होईल? मुक्तीचं महत्व समजलं, पण मुक्ती कशी होईल सांगतात. वदन्तु शास्त्राणि यजन्तु देवान् कुर्वन्तु कर्माणि भजन्तु देवतः आत्मैक्यबोधेन विना विमुक्ते न सिद्ध्यति ब्रह्म शतान्तरेपि. श्लोकाचा अर्थ समजावून सांगतोय. शास्त्राविषयी वेदाविषयी खूप विद्वान बनून प्रवचन करू द्यात, काही हरकत नाही, करावं. देवासंबंधी यज्ञ याग करावा, देवांना अग्नीमध्ये आहुती देऊन दान करत राहावं, काही हरकत नाही. जेवढी काही सत्कर्म तुम्हाला करता येईल, पुण्यकर्म करता येईल, तेवढी तुम्ही अवश्य करावी. ठीक आहे, काही हरकत नाही. भजन्तु देवता, देवतांचं जेवढी काही तुम्हाला भक्ती करता येईल तेवढी तुम्ही अवश्य करा. भजन्तु देवता, देवतांची जेवढी तुम्हाला भक्ती करायची असेल तेवढी तुम्ही करा. किती गोष्टी सांगितल्या. शास्त्रीय चर्चा करायची असेल तर तुम्ही करा, प्रवचन करायचं असेल तर करा, देवाचे यज्ञयाग तुम्ही करायचे असाल तर करा, मोठी मोठी सत्कर्म तुम्हाला करायचे असेल तर करा, देवतांचं भजन करायचं असेल तर तुम्ही करा. किती गोष्टी काय सांगितलेल्या आहेत. एक पहिलं काय सांगितलेलं आहे, शास्त्राविषयी चर्चा जेवढी काही तुम्हाला करायची असेल ती करू शकता, करा. दुसरं काय सांगितलंय, यज्ञयाग तुम्हाला किती करायचं असेल तेवढं करा. सत्कर्म तुम्हाला तळं बांधणं, कालवे खोदणं, धर्मशाळा बांधणं, दान देणं, देवळं बांधणं, अशी कर्म जेवढी तुम्हाला करायची असतील ते कर्म करा. देवतांची तुम्हाला भक्ती करायची असेल तर देवतांची भक्ती करा, काही हरकत नाही. पण हे सगळं तुम्ही केलं आणि काय नाही केलं, आत्मैक्य बोधेन विना विमुक्ती न सिद्ध्यति ब्रह्म शतान्तरेपि. आत्मा ऐक्य बोध, आत्म्याच्या एकतेचं ज्ञान, आत्म्याच्या एकतेचं ज्ञान म्हणजे कोणाशी एकता. एकता म्हणजे काय आणि त्याचा बोध म्हणजे काय, एवढे प्रश्न निर्माण राहिलेले आहेत. तर आत्मा
जिथे आपण आपल्या या शरीरामध्ये अंतर्यामी राहून, आतमध्ये राहून या संपूर्ण शरीराला जो चालवतो त्याला प्रत्यगात्मा म्हणतात. काय म्हणतात? शास्त्रीय नाव काय? प्रत्यगात्मा. त्यालाही कधी प्रत्यगात्मा न म्हणता आत्मा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? आत्मा म्हटलं जातं. आत्मा म्हणजे साधी गोष्ट आहे की हे तुमचं दिसणारं शरीर, ज्या क्रियाकलाप करतं ते शरीर, ते ज्याच्यामुळे, ज्या चैतन्यामुळे चालतं, शरीरामध्ये असलेल्या चैतन्यामुळे हे आपलं शरीर वेगवेगळे क्रियाकलाप करतं. त्या चैतन्याला आत्मा असं नाव दिलेलं आहे. आणि या शरीरापुरता व्यापलेला जो आत्मा आहे त्याला प्रत्यगात्मा असं नाव दिलेलं आहे. म्हणजे व्यष्टी स्वरूपामध्ये, म्हणजे एका छोट्याशा शरीरामध्ये असणारा तो आत्मा, त्याला प्रत्यगात्मा म्हटलेला आहे. आणि संपूर्ण विश्वामध्ये व्यापक असलेला त्याला परमात्मा. दोन्हीही चैतन्य आहे. जशा तऱ्हेने माठात भरलं तरी ते पाणी आणि समुद्रात असलं तरी पाणी, पण माठ नसला तर आपण त्याला समुद्र म्हणतो. आणि माठ असला, घागर असली, बादली असली तर त्याला आपण बादलीतलं पाणी, घागरीतलं पाणी, माठातलं पाणी अशा तऱ्हेने म्हणतो. ह्या दोघांना वेगळा करणारा मातीचा जो माठ आहे तो असतो. जो सागरातलं पाणी आहे ती व्यापक असतं म्हणून त्याला सागर म्हटला जातो. तेच जर माठात आलं तर माठभर पाणी असं आपण म्हणत बसतो. हीच गोष्ट या ठिकाणी आहे. आपल्याला सतत आपल्या बरोबर हे शरीर सावलीप्रमाणे असतं. म्हणजे कुठेही आपलं जाणं म्हणजे आपण जातो म्हणजे आपलं हे शरीर जात असतं. बरोबर आहे? तर ही शरीर आपल्यापेक्षा हे शरीर वेगळं आहे याची आपणाला कधीही कल्पना नसते. हे शरीर म्हणजेच आपण, अशा तऱ्हेनं आपण धरूनच चालत असतो. हे शरीर म्हणजे आपण, हे आपण धरूनच चालतो. या शरीराची ओळख म्हणजेच आपली ओळख आहे हे आपण सांगत असतो. शास्त्र सांगतं की नाही, नाही असं नाही. ठीक आहे? तुम्ही म्हणजे शरीर नाही आहे. हे शरीर हे पंचमहाभूताचा मेळावा आहे, उधार घेतलेला आहे. आत्म्याच्या साठी, आत्म्यामध्ये राहण्यासाठी उधार घेतलेला आहे. आणि तो उधार घेतलेला उधार द्यावं लागतं. त्याचप्रमाणे पंचमहाभूत उधार जी इथे एकत्र आलेली आहे त्यांचा हा मेळावा, त्यांचं हे सगळं घेणं हे पुन्हा त्यांचं त्यांना द्यावं लागणार आहे. म्हणून आपण मराठवाड्यामध्ये प्रेतयात्रेला जाणं म्हणजे काय करायला जाणं, तर माती करायला जाणं असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? कुठे गेला होता? माती करायला गेलो होतो. हो, काय करायचं? कोण? भाऊजाई वारली, नणंद वारली, सासू वारली, भाची वारली, किंवा भाऊ वारला, किंवा सासरा वारला, मामा वारला, हे करून आपण त्यांच्या याला अंत्ययात्रेला जातो. शास्त्रीय भाषेमध्ये काय? अंत्ययात्रेला जाणं, अंत्येष्टीला जाणं हे शास्त्रीय भाषेत म्हणणार. पण आपल्या क्षेत्रीय भाषेमध्ये आपण काय करणार? माती करायला आपण गेलो होतो. माती करायला जाणं याचा अर्थ हे शरीराचं देणं घेतलेलं आहे ज्यांच्यापासून, त्या पंचमहाभूतापासून त्यांचा वाटा त्यांना परत करणं.
त्या माणसाला मनुष्य निर्जीव मनुष्य देहाला जळून टाकणं आणि त्याची वाफ वायू आणि चिमूटभर भस्म एवढं शिल्लक ठेवणं यालाच काय म्हणतात माती करणं असं. बरोबर आहे. तर हे शरीराची लायकी काय? शरीराची लायकी हीच आहे की त्याचं माती होणं, मातेरं होणं. बरोबर आहे. तर ज्याचं मातेरं होणार आहे, ज्याची मातीच होणार आहे, तर माती होण्याला आपण काही चांगलं मानत नाही. त्याने आपल्या अन्नात माती कालवली असं म्हणतात की नाही? काय म्हणतात? कुणाच्याही अन्नात माती कालवू नका असं म्हटलं जातं. म्हणजे माती कालवली म्हणजे ते बिनकामाचं राहतं ना, असं. तशा तऱ्हेने शरीराची माती होणं म्हणजे बिनकामाचं राहण. शरीराची योग्यता हीच आहे की त्याची मातीच होणार. पंचमहाभूतामधून आलेला आहे आणि पंचमहाभूतामध्येच जाणार, ही शरीराची योग्यता. बरोबर आहे. मग या शरीराचं एवढं कौतुक आपण का करतो? या शरीराची आपण पाठ का सोडत नाही? अज्ञानामुळेच. बरोबर आहे. ज्या वेळेला आत्मा या शरीरामध्ये असतो त्यावेळेला हे शरीर हालचाल करत असतं, हे शरीर संशय करत असतं, हे शरीर निश्चय करत असतं, शरीर क्रियाकलाप करत असतं, पाहत असतं, ऐकत असतं, रस घेत असतं, वास घेत असतं, संकल्प करत असतं, विकल्प करत असतं. कधी? जोपर्यंत आत्मचैतन्य या शरीरामध्ये असतं तेव्हा. आणि ज्या वेळेला आत्मा या शरीराला त्यागतं त्यावेळेला या शरीराची खरोखरच माती होते. मातीच्या लायकीचं जे शरीर असतं. बरोबर आहे. थोडक्यात काय? आत्मचैतन्य असलं तर शरीराला महत्व, आणि आत्मचैतन्य नसलं तर शरीर मातीच्या लायकीचं. एवढं आपण लक्षात धरलं तर मग तुमच्या लक्षामध्ये येईल. तेव्हा जे मातीपासूनच आलेलं आहे, पंचमहाभूतापासून आलं आहे, आणि जे पंचमहाभूतामध्ये लीन होणार आहे ते पांचभौतिक शरीर आहे. आणि ते जड आहे, ते दुःखमय आहे, याचा आपण अनुभवच घेत असतो. तो जड आहे याचाही आपणाला अनुभव येत असतो की ते मातीच्या लायकीचं होतं, हा आपल्याला त्याचा अनुभवही येत असतो. मग या शरीराला जे महत्व येतं, या शरीर जे चालतं बोलतं राहतं, हे जे शरीर म्हणून राहतं ते केवळ आत्मचैतन्यामुळे. हा आपला निर्णय झाल्यानंतर या शरीरामध्ये चैतन्य असतं. ज्या वेळेला हे शरीर काम करीत असतं त्यावेळेला जे काम करतं, ज्याच्यामुळे काम करतं तो आत्मा असतो. आणि तो निघून गेल्यानंतर हे शरीर जड बनतं, मातीच्या लायकीचा बनतं. हे कशासाठी जाणून घेतलं पाहिजे? हे याच्यासाठी जाणून घेतलं पाहिजे की आपणाला निर्णय करायचा आहे की आपण शरीर आहोत की आत्मा आहोत, याचा आपणाला निर्णय करायचा आहे. म्हणून आता तुम्ही निर्णय करते तुम्ही आहेत, जज तुम्ही आहेत, न्यायाधीश तुम्ही आहेत, की तुम्ही कोणाच्या बाजूचे व्होटर तुम्ही आहेत, म्हणजे मतदाता तुम्ही आहात, निर्णय करते तुम्ही आहात, की तुम्ही स्वतःला म्हणून
स्वतःला म्हणून कोणाचा तुम्ही गौरव करणार आहे? आत्मा म्हणून गौरव करणार आहेत की शरीर म्हणून गौरव करणार आहे? स्वतःला काय म्हणणार आहात? मी कोण असं तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय उत्तर देणार आहे? हा निर्णय तुम्ही करायचा. मी म्हणजे आत्मा का? मी म्हणजे शरीर का? असा तुमच्या समोर प्रश्न आता उभा राहील आणि त्याचा निर्णय तुम्हाला करायचा. अर्थात जे किळसवाणं असतं, ज्याची घृणा करायची असते, जे अनित्य असतं, ते आपण आपलं मानत नाही समजल्यानंतर. तरी घर कोसळणार आहे ज्या दिवशी तुम्हाला कळतं त्या दिवशी तुम्ही त्या घरापासून दूर राहता. नको, तिथे घर पडायचं, कधीही पडायचं ते घर, त्याच्यामध्ये जाऊ नका. तुम्ही साधी सुधी झोपडी बांधाल पण त्या घरापासून वेगळं राहाल, त्या वाड्यापासून तुम्ही वेगळं राहाल. बरोबर आहे ना? का? कारण ते विनाशी आहे, नष्ट होणार आहे आणि आपला घात होणार आहे हे आपल्याला कळतं. तेव्हा आपण त्याच्यापासून वेगळं होऊन जातो. जी घाण आहे हे आपणाला समजलं तर त्या घाणीपासून आपण वेगळं राहतो. शरीर ही घाण आहे, घृणास्पद आहे, घृणा करण्यासारखं हे शरीर आहे. याच्याविषयी मी पण करणं हे चुकीचं आहे हे ज्या वेळेला आपणाला लक्षामध्ये येतं तेव्हा आपण मी शरीर आहे अशा तऱ्हेने अभिमान करण्याला आपण टाळतो. आपणाला लाज वाटायला लागते, आपणाला घृणा वाटायला लागला, आपणाला केस वाटायला लागला, नको नको हे नको, असं नको. पण आणि आपल्याविषयी गौरव मानायला कुठलं? मी आत्मचैतन्य आहे, मी सगळ्या शरीराला चालवणारं जे चैतन्य स्वरूप आहे हे मी आहे. हे जर कळल्यानंतर मग त्याचा अभिमान वाटायला लागतो, त्याचा गौरव वाटायला लागलो. हा, मी कोण आहे? मी आत्मचैतन्य ज्योती मी आहे हे आपण स्वतः मोठ्या अभिमानाने सांगायला लागतो. नाही नाही, मी हे शरीर नाही, मला शरीराची लज्जा आहे. नाही नाही नाही, इतकं घाण, इतकं बिभत्स, इतकं घृणास्पद आपल्याच शरीराची आपणाला लाज वाटायला लागते. काय वाटायला लागते? आपल्याच शरीराची आपणाला लाज वाटायला लागते. अरे इतकं हे घृणास्पद शरीर निर्मळ अशा या आत्म्याला चिटकलेला आहे. नाही, आजपासून मी स्वतःला याला वेगळं केलेलं आहे. पहा, तुकाराम महाराज म्हणतात, काय म्हणतात? आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम. माझं मरण मी माझ्या डोळ्याने पाहिलेला. आपलं मरण कधी कोणाला आवडतं का? नाही. ज्या याच्यामध्ये आनंद असतं, गीत वाजत असतात, खाणं पिणं चालू असतं, लोकांना प्रेमाने भेटणं चालू असतं, त्याला सोहळा म्हटलं जातं. काय? मरण हा कधीही सोहळा असू शकत नाही. कारण ज्या वेळेला मरण होत असतं त्यावेळेला सगळा कोलाहल असतो. आपण जरी स्थिर राहण्याचा प्रयत्न केला तरी मरणाऱ्याच्या मुली ओरडतच असतात. कारण त्यांना शिकवण असतं की मेल्यानंतर तुम्ही रडायचंच. ती रडत नसली, एखादी गंभीर असली, स्वामीजीच्या सत्संगामध्ये जाऊन ती जर रडत नसली आणि गंभीर राहून अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी अशी म्हणत असते तर तिला आत्मस्थितीमध्ये दुसऱ्या जणी राहू देत नाही. अगं रड की, अगं रड की, अगं रड की, अगं रड की असं म्हणत असतात.
म्हणजे काय? मरण म्हणजे रडायचं असतं, मरण म्हणजे कोलाहल असतो, मरण म्हणजे वाईट असतं, मरण म्हणजे बिभित्स असतं. तुकाराम महाराज काय म्हणतात? तो झाला सोळा अनुपम्य. हे आपलं मरण मी माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे. तो काय आहे? 16. 16 म्हटलं चांगला कार्यक्रम आहे, आनंदाचा कार्यक्रम. आणि तो आनंदाचा कार्यक्रम एवढं म्हणून म्हणत नाहीत, तर काय म्हणतात? अनुपम्य. अनुपम्य म्हणजे काय? याला तोड नाही, तुलना नाही, याच्यासारखा दुसरा 16 नाही आहे. दिवाळी दसरा असं नाही आहे, वारी विरी हे नाही, आषाढी बिषाढी नाही. याच्यापेक्षा ते की जाडकी पत्ती आहे. मग कुठला 16? तो झाला 16 अनुपम. म्हणजे आपले मरण आपल्या डोळ्याने आपण पाहिलेलं आहे. आपले मरण मी माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे. तर तो मोठा समारंभ झाला, म्हणजे आनंदाची गोष्ट झालेली आहे. काहीतरी विचित्र बोलतायत तुकाराम महाराज असं आपणाला वाटतं. बरोबर आहे ना? तेच मी समजावून सांगतोय तुम्हाला. मरण म्हणजे काय, जन्म म्हणजे काय, हे आपण समजून घेतलं, मग साऱ्या गोष्टी कशा होत्यात? स्पष्ट होतात. सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजे. बघा, ज्या शरीराला आपण घृणास्पद, केळसवाण, अनित्य असं जे आपण म्हटलेलं आहे, तर या आत्मचैतन्याशी या शरीराचा ज्यावेळेला संबंध होतो, आणि हे संबंध होऊन 9 महिने आतमध्ये राहून ज्यावेळेला बाहेर जगामध्ये टॅहा टॅहा करत येतं, त्यावेळेला आपण म्हणत असतो काय? की जन्म झाला. काय म्हणत असतो? जन्म झाला. जन्म होणं याचा अर्थ काय? नीट समजून घ्या. जन्म होणं याचा अर्थ काय? की आपण जो आत्मचैतन्य स्वरूप आहे त्याचा या केळसवाण्या शरीराबरोबर दृढ संबंध होऊन जाणं, याला काय म्हणताय? इतका संबंध होणं की ते आपल्यापेक्षा वेगळं आहे याची अनुभूतीच न होणं. म्हणजे काय? जन्म. त्यावेळेलापासून आपण रडत असतो, हे माझं शरीर म्हणजे मी, हे माझं शरीर म्हणजे मी, हे माझं शरीर म्हणजे मी, हे आपण रटत असतो. सगळेजण सांगत असतात की तू म्हणजे तुझं शरीर, तू म्हणजे तुझं शरीर, तू माझं तुझं शरीर. बरोबर आहे. आणि मरण म्हणजे काय? आता पुन्हा जन्म म्हणजे समजलं का? या गोष्टी पूर्णपणे तुम्ही समजून घ्या, लक्षात ठेवा, लिहून घ्या, आणि पुन्हा पुन्हा त्याचं उजळणी करा. असं सांगणं तुम्हाला मिळणार नाही की माणसाचा जन्म म्हणजे काय? जो चैतन्य आत्मस्वरूप आहे, या आत्म्याबरोबर किळसवाण्या अनित्य शरीराचा संबंध होणं. कसा? तद्रूप अशा तऱ्हेचा संबंध होणं. बरोबर आहे. कधीही याला आपण सोडू शकत नाही, असा संबंध तयार होणं. आणि मरण म्हणजे काय? मरण म्हणजे हे आहे की ज्या वेळेला या किळसवाण्या शरीराला आत्म्याने सोडून जाणं, म्हणजेच या आत्मतत्वाशी या किळसवाण्या शरीराचा झालेला संबंध तुटणं म्हणजे मृत्यू आहे. लक्षात येते का? काय? जन्म आणि मृत्यू म्हणजे हे तुम्हाला लक्षात आलं का? कोणी विचारलं की जन्म होणं म्हणजे काय? जन्म होणं म्हणजे माझ्या आत्मचैतन्याशी या किळसवाण्या अनित्य शरीराचा दृढ संबंध होऊन जाणं. हा संबंध तात्पुरता आहे, कारण मरणच होतं ना. 50, 60, 70, 80, 90, 100 जास्तीत जास्त संबंध तुटतो. कुणाचा 10व्या वर्षी, कुणाचा पोटातच संबंध तुटत असतो. तर आत्मतत्वाचा शरीराबरोबरचा संबंध तुटणं म्हणजे मरण. मरण लक्षात आलं ना? आता थोडक्यात मरण म्हणजे काय हे समजावून सांगा. आत्मतत्वाचा, आत्मचैतन्याचा शरीराबरोबरचा संबंध तुटणं म्हणजे मरण. बरोबर आहे.
हा दोन प्रकारचा असतो. एक प्रारब्ध तुमचं संपल्यानंतर काय होणार याचा संबंध तुटतं, हे शरीर संपतं आणि मातेला नेतं. दुसरं आहे ज्ञान झाल्यानंतर सुद्धा तुम्ही म्हणायला लागता. काय म्हणायला लागता? आता तुम्ही म्हणतायत ना तुम्ही कोण आहे विचारलं, बाहेर तुम्ही सांगाल तुमचं जे नाव आहे ते तुम्ही सांगाल. पण कोणीतरी म्हणतोय की मी तुला उघड व्यवहारातल्या गोष्टी विचारत नाही आहे, तत्वज्ञानाच्या गोष्टी विचारतो आहे. तू तत्वज्ञानामध्ये बसणारी आहेस, तेव्हा मला कानातच सांग की तू कोण आहेस म्हणून. ती किंवा तो सत्संगामध्ये असेल तर हा माझी परीक्षा घेतोय म्हणून सरळ सांगेल की मी ब्रह्मा आहे, हे तुम्ही सांगाल ना. आता तुम्ही एक दुसऱ्याला विचारून बघा. थोडक्यात कानातलं सांगणं वेगळं असतं आणि व्यवहारातलं बोलणं वेगळं असतं. बरोबर आहे ना? समजलं ना? व्यवहारामध्ये आपण जे बोलू हे कानामध्ये बोलूच असं नाही. कानामध्ये जे यथार्थ असेल खरं असेल तेच आपण बोलू. तेव्हा मी आत्मा आहे हे बोलणं खरं बोलणं आहे आणि ते आपण कानातच सांगतो. इथे आपण उघडपणे सांगतोय समजावण्यासाठी की कानात काय बोलायचं, कानातलं काय आणि उघड काय, हे आपण करावं लागतं, करतो. उघडपणे तुम्ही तुमचं नाव सांगत असाल म्हणजे शरीर, मी शरीर आहे अशा तऱ्हेने तुम्ही सांगत असता. आणि कानात माझ्या सांग असं सांगितल्यानंतर तुम्ही म्हणत असतात मी ब्रह्म आहे. कारण माझ्या गुरुने, माझ्या शास्त्राने मला गुरु म्हणून मला आत्मा म्हणून आदेश दिलेला आहे. मी मला आत्म अशा तऱ्हेने म्हणते किंवा म्हणतो. मग तो स्त्रीचा आत्मा असला तरी तो आत्माच असतो, आत्मतत्व असतं. आणि पुरुषाचा जरी आत्मा असा तरी त्या आत्मतत्वच असतं. इथे शरीर तुम्ही बाजूला केल्यानंतर हे चित्र विचित्र दिसणारं स्त्रीचं शरीर बाजूला झालं, तितकंच चित्रवित्र शरीर असणारं बाह्य पुरुषाचं शरीर विचित्र झाल्यानंतर निखळ एक चैतन्य आत्मतत्वच तुम्हाला दिसून येतं. बरोबर आहे? हे करायचं आहे, या आपणाला व्यवहारामध्ये करायचं आहे. हे व्यवहारामध्ये जितके आपण सवय लावू, जितके आपण त्याचे अभ्यस्त होऊ, तितकं आपणाला ते आपण जवळ 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 त्याच्या जवळ जवळ जात जाऊ. तेव्हा निर्णय आपल्याला काय करायचा आहे? जेव्हा आपुले मरण पाहिले मी डोळा, मी माझे मरण आपल्या डोळ्याने पाहिलं. म्हणजे कसं सांगितले ते ज्या वेळेला सत्संग होतो त्यावेळेला या सगळ्या गोष्टी मी पुन्हा पुन्हा आठवण करण्यासाठी सांगत. हे जे तुम्ही म्हणालात कानात सांग माझ्या, त्याच्यानंतर काय मी ब्रह्म आहे हे तुम्ही सांगता ना, तर हा तुमचा निश्चय झाला ना. काय झाला? म्हणजे शरीर काय? शरीर माझं नाही, मग कोणाचं आहे? पंचभाव. असाच विचार करायचा असतो. विचार कसा करायचा असतो? असाच करायचा आहे. तुकाराम महाराज म्हणतात आपुली आपण करावी सोडवणूक. तुम्हाला सोडवणारा दुसरं कोणी नाही, कोणी सोडवणार नाही. मार्गदर्शन करते. आपली वाटचाल आपणालाच करायची, आपली सोडवणूक आपणालाच करायची आहे. सोडवणारा दुसरा कोणी येणार नाही. आणि ही सोडवणूक हीच आहे की मी कोण आहे. मी कोण आहे हा प्रश्न का निर्माण झाला? कारण तिकडे एक शरीर आहे आणि तिथे शरीराला चालवणारं आत्मचैतन्य आहे. या दोघांपैकी तू कोण आहेस असं विचारल्यानंतर उत्तर हे झालं पाहिजे की मी आत्मचैतन्य आहे. बरोबर आहे? मग तुझा जन्म कसा झाला? या शरीराशी संबंध झाला म्हणून माझा जन्म झाला. मग तुझं मरण म्हणजे काय? या शरीराशी संबंध तुटणं, हे काय आहे? मरण आहे. शरीराशी संबंध तुटणं हे मरण आहे. हे एकदा निर्णय झाल्यानंतर
प्रत्येक माणसाचं मरण होतं की नाही होतंय? होतंय. ज्ञानी असून देत, अज्ञानी असून देत. शरीराची संबंध तुटतो की नाही? आणि शरीराची संबंध तुटल्यानंतर सगळेजण कोलाहल करतो की नाही? आणि या शरीराशी संबंध तुटण्याचं कोणाला खरोखरी आवडतं का? नाही आवडत. प्रत्येकाला या शरीराशी संबंध तुटेल याचं भयच वाटत असतं. आणि प्रत्येक जण जपत असतो की या शरीराचा आत्मचैतन्याशी असलेला संबंध कधीही तुटू नये. अमर राहण्याचे उपाय माणसं करत असतात. बरोबर आहे ना? 80 वर्षाची म्हातारी आहे. किती वर्षाची आहे? 80 वर्षाची म्हातारी. आता तिला नोटिसा लागल्या आहेत ना? कसल्या नोटिसा लागल्या? की आता जायचं. आवरा ना. काय करायला लागलं? मोतीबिंदू झाले, दिसायला लागना, कानातून ऐकू येणार. ठीक आहे. चालताना पडायला लागले, धाप लागायला लागले, मधून नको, ताप यायला लागला, घेरी यायला लागले. या सगळ्या गोष्टी या परमेश्वराच्या नोटीस आहेत. काय मी पुन्हा सांगतोय की म्हाताऱ्या माणसानं तुम्ही नैसर्गिक मरणाने मेलं पाहिजे. आपण कुणीही, माझ्या लोकांना सुद्धा मी सांगितलेलं आहे की नैसर्गिक मरणाने मला मरू द्या. माझ्या वेळेला तुम्ही मला हॉस्पिटलामध्ये नेऊन माझ्या नाकाला वायू लावलाय, गॅस लावलेला आहे, हातात मध्ये नळ्या घातलेला आहे, असली गोष्ट मला करू देऊ नका. मला अशा तक्त्याला अशा तऱ्हेने उभं करून ठेवा आणि माझ्या सिद्धासनावर बसवा आणि मी प्रभूचं नाव घेत घेत किंवा अहम ब्रह्मास्मी म्हणून मी जाईन. हे सगळं आपल्या हातात आहे की नाही असं असावं अशी कल्पना तरी करू शकतो की नाही? आपण करू शकतो ना? ती कल्पना तुम्ही तसं करावा सगळ्यांना. आणि ही कल्पना करण्यासाठी कोणाला स्त्रीच असली पाहिजे, पुरुष असलं पाहिजे असं कल्पना कशी करूया आपण? आश्चर्य तुम्हाला वाटत. मरणाची कल्पना करायला लावतायत स्वामी तुम्ही. मरणाची कल्पना कशाला करायला लावताय तुम्ही? जगण्याची तुम्ही कल्पना करायला लावा. नाही, जगणं हे प्रत्येकाला जगावंच लागतं, जगतच असतात. मरायचं कसं हे समजून घेणं आहे. म्हणजे मग मरणाची भीती वाटणार नाही. काय वाटणार नाही? मरणाची भीती वाटणार नाही. मरणाची जी आपल्याला भीती वाटते की आपला संबंध ह्या शरीराचा आणि आपला संबंध तुटेल ही भीती वाटते. तर त्याची भीती कधीही तुम्हाला वाटणार नाही. मरणाची भीती तुम्हाला कधीही वाटणार. म्हणजे थोडक्यात काय करायचं, असं नाही की रेल्वे खाली आपल्याला घालून घ्यायचं. रेल्वे येत असताना आपणाला इथून हटायचं नाही. मोटर तिकडून येत असताना आपण रस्त्यातून बाजूला व्हायचं नाही. असं नाही. पण मरण येत असेल तर त्याच्याविषयी तुम्ही घाबरू नये असं माझं. आजारपण असेल, कॅन्सर झालेला असेल, हृदरोग झालेला असेल, आणखी काय झालेला असेल तर तुम्ही बिलकुल घाबरू नका. घाबरायचं ना. नैसर्गिक मरण तुम्हाला येत असेल घाबरू नका आणि तुमच्या इतरांनाही घाबरवू नका की दुखतंय, कुठेतरी चांगल्या डॉक्टराला मला दाखवून दे रे. या गोष्टी बोलूच नका तुम्ही असं माझं म्हणणं आहे. आता 80 वर्ष झाल्या, कशासाठी जगायचं आणि काय म्हणून जगायचं, अजून काय बघायचं आहे? त्या सुना म्हणतात की म्हातारी मरेल तर बरी लवकर येत. हे सुना म्हणतायत सरळ तुम्हाला ऐकू येत आहे सरळ. ती भांडी आदळआपट करताय, हे करताय आणि मरेल तर बरी एकदा. किती येते सगळं कमावलेलं याचं काय केलं, चुना लावून दिला, अशी चडफडते आहे असं म्हणते. तिची इच्छा आहे की लवकर म्हातारी मरावी,
आणि हिचं अंतरून पांघरून किळसपण बाजूला काढून टाकलं की घर एकदम स्वच्छ होईल. भावना हीच असते की नाही सांगा मला? साधू संत स्पष्ट बोलत असतात आणि स्पष्ट बोलायला त्यांना खंतही वाटत नसतं. ते तुम्हाला वाईट वाटलं तरी ते खरं सांगणार. आपण अडगळ झालेला असतो, त्या अडगळ म्हणून का म्हणून राहायचं असं माझं म्हणणं आहे. मग नैसर्गिक मरण येत आहे तर त्याला 2 महिने 4 महिने 5 महिने 6 महिने कशाला पुढे ढकलत बसायचं? जा बाबा, तू काही चिंता करू नकोस, मला काय झालेलं नाही. आतमध्ये कितीही दुखत असलं तरी आपण काय म्हणायचं? नको, काही मला घेऊन जाऊ नका, मला घेऊन जाऊ नका. हातभर दुखत असलं तरी बोटबत दाखवायचं, थोडंसं आहे तापबीप आहे, काय काळजी करू नका, तुम्ही तुमच्या व्यवहाराला लागा, असंच म्हणायचं असतं. हे कधी होईल? हे समज आल्यानंतर होईल. आणि समज नसेल तर तेच सुनेच्या कमावलेल्या पैशाला चुना लावणं एवढंच आपण केल्याशिवाय राहणार. आणि आपण आपल्या स्वाभाविक मरणाने मेलो तर सुनेला बरं वाटेल, बरोबर आहे ना? मग बरं वाटेल हे करा ना. सून चटफडेल अशा तऱ्हेने करण्याचं काय कारण नाही असं मला वाटतं. तेव्हा नैसर्गिक मरणाने आपणाला काय करायचं? हा देह पंचमहाभूताच्या अधीन करायचा आहे, बरोबर आहे? हेच काय आपण मरणाचं भय बाळगायचं नाही. हा देह नैसर्गिक रीतीने पंचमहाभूताच्या स्वाधीन करायचा आहे आणि आपण वेगळं व्हायचं. यालाच म्हणतात जाणीवपूर्वक काय करणं, आपल्या आत्म्याला देहापासून वेगळं करणं. ज्या दिवशी तुम्हाला ज्ञान होईल की मरण म्हणजे आत्म्याचा जडलेला, देहाशी जडलेला संबंध तुटणं, हा प्रारब्धाने तुटतो नाहीतर ज्ञानाने तुटतो. कशाने तुटतो? कशाने तुटतो? ज्ञानाने. तुकाराम महाराज ज्या वेळेला म्हणतायत, काय म्हणतायत? आपुले मरण पाहिले म्या डोळा, हे ज्या वेळेला म्हणतात त्यावेळेला तुकाराम महाराजांनी देह सोडलेला आहे का? मग कसं म्हणतायत? ते ज्ञानारूढ झालेले आहेत. कशावर? ज्ञानावर आरूढ झालेले आहेत. आणि या ज्ञानावर आरूढ होताना त्यांच्यामध्ये आत्मभाव झालेला आहे. काय झालेला आहे? आत्मभाव झालेला आहे. म्हणजे काय? मी आत्मा आहे. काय झालेलं आहे? काय झालेलं आहे? मी आत्मा आहे आणि किळसवाणं गुणास्पद शरीर माझं नाही, मी माझ्या याने टाकून दिलं बाजूला. हे बघा भाव कसा आहे, लक्षात येत आहे का? मी स्वतःहून या शरीराचा संबंध टाकून देतो. बरं बघा, नवरा आणि बायको नादत नसतील, बरोबर ना? तेव्हा पंचमंडळी, पाहुणे मंडळी, वडीलधारी मंडळी एकत्र येतात आणि समजावून सांगतात काय की तुमचं असं राहिलं पाहिजे, असं काय करता, असं काय करता, नका करू, वेगळं झाला तर तुम्हाला काय होईल, त्रास होईल, असं सांगत असतात ना. तुम्ही आता मामाला मान द्या आणि तुम्ही राहा, चांगले राहा म्हणून सांगत असतात. तर मग वडीलधाऱ्यांना मान द्यावा लागतं की नाही लागतं? द्यावा लागतं ना. मान देतात माणसं आणि एकत्रही राहतात. पण मनाने काय केलं असेल, त्यागलेलं असेल तर, का हो, मनाने त्यागलेलं असेल तर, आणि मनाने त्यागलेलं असेल तर ही बाहेरची जोर जबरदस्ती चालत नाही, बरोबर आहे? नवऱ्याने बायकोला त्यागलेलं असेल किंवा बायकोने नवऱ्याने त्यागलेलं असेल, बाहेर एकत्र दिसत असतील, खातपीत एकत्र दिसत असतील, पण एक शब्दाने बोलत नाही, प्रेमाचा एक शब्द नाही, आणि तरीही तुझं माझं जमेना पण तुझ्या वाचून कर्मेना अशी गोष्ट नाही. तुझं माझं जमेना
लोकांनी जबरदस्तीने आपल्याला एकत्र राहायला सांगितलेलं आहे, पण आपलं खरोखरच जमत नाही आहे. बरोबर आहे. मग आपण काय करूया? लोकांच्या समाधानासाठी एकत्र राहूया. पण तू वेगळी, मी वेगळा आहे. तू वेगळा आहे, मी वेगळी आहे. हे असं होतं का नाही होतं? होतं. हे कशाने केलेलं आहे की लोकांना दिसत आहे की एकत्र आहेत, पण यांनी मनाने काय केलेलं आहे? एक दुसऱ्याचा सहवास टाळलेला आहे. बरोबर आहे. प्रारब्धाने मरण, प्रारब्धाचे भोग संपल्यानंतर जीवात्म्याशी शरीराचा संबंध तुटणं हे प्राकृतिक मरण आहे. आणि ज्ञानाने ह्या मी आत्मचैतन्य आहे आणि या माझ्या आत्मचैतन्याशी या शरीराचा काहीच संबंध नाही, अशा तऱ्हेची तीव्र आणि खरीखुरी अनुभूती होणं म्हणजेच आपल्या या शरीराशी संबंध टाकून देणं, टाळून देणं नाही. म्हणजे या शरीराची लज्जा वाटणं, म्हणजे या शरीर बाहेर तुम्हाला दिसतंय तुकोबा कीर्तन करतायत, कीर्तनामध्ये नाचतायत, उपदेश करतायत, गाथेचे अभंग लिहितायत, सगळं बाहेर तुम्हाला दिसत आहे. बाहेर काय दिसत आहे? शरीर आणि या आत्मचैतन्याचा संबंध आहे. पण आत्मने त्यांचा काय आहे की मी केवळ आत्मचैतन्य आहे, माझा शरीराशी काही संबंध नाही. ज्या क्षणी तुम्ही आपल्या शरीराशी असणारा संबंध तोडून देता, नाही नाही मी हे शरीर नाही म्हणून ज्या वेळेला तुम्ही संबंध तोडून देता, ते तुमचं ज्ञानाने आलेलं मरण आहे. काय? कसलं मरण आहे? ज्ञानाने आलेलं, बोधाने आलेलं मरण, बोधात्मक मरण. आणि ते प्राकृतिक मरण, प्रारब्धाने झालेलं ते मरण आहे. आणि हे बोध स्वरूप मरण. बोध स्वरूप ज्या वेळेला काय करायचंय, आपण स्वतः आत्मा आहोत, आपलं स्वरूप आत्मस्वरूप हे ओळखायचंय. हे ज्या क्षणी तुम्ही ओळखलं, ती दिवाळी आहे, तो दसरा आहे, ते लक्षात, तो सोहळा आहे, तो आनंदाचं ते पर्व आहे. हे जर आपण लक्षात धरलं तर तुकाराम महाराज काय म्हणतायत, याचा आनंद तुम्ही त्यांच्यासारखाच अनुभवू शकता. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपन्या, असं म्हणतात. मी माझ्या डोळ्याने माझं मरण पाहतोय. म्हणजे काय करताय? डोळे म्हणजे काय या ठिकाणी? डोळे म्हणजे ज्ञान, आपलं ज्ञान. डोळे म्हणजे प्रज्ञाचक्षु, ज्ञानचक्षु. आपलं मरण पाहतोय म्हणजे काय? मी आत्मा आहे आणि हा देह माझा नाही आहे. माझा या देहाशी कधीही संबंध नव्हता, भूतकाळात नव्हता, भविष्यकाळात असणार नाही आणि वर्तमान काळात नाहीच नाही. अरे पण तू जिवंत आहेस. होय, जिवंत असेन, तुम्हाला दिसतोय, पण मला गुरु कृपेने आणि शास्त्र कृपेने मला ही अनुभूती झालेली आहे की मी शरीर नाही. आणि ही शरीर नाही तर तुम्ही ही रेस जिंकली, ही स्पर्धा तुम्ही काय केली? जिंकली. काय जिंकली? स्पर्धा जिंकली. त्या परमात्म स्वरूपाला प्राप्त होणं. या सगळ्याच्यामध्ये जे आपण निघालेलो होतो त्याच्यामध्ये ज्या क्षणी, ज्या दिवशी तुम्हाला ही अनुभूती होईल, नाही नाही मी आत्मा आहे आणि माझा या शरीराशी काहीही संबंध नाही, हे तुम्ही काय केलेलं आहे? हे बाहेरच्या शरीरामध्ये तुम्ही असलात, बाहेरच्या लोकांना तुम्ही दिसलात की हा शरीरधारी आहे, तरी तुमचा स्वतःचा निर्णय आहे काय की मी शरीर नाही, मी शरीर नाही. यालाच काय म्हणतात?
सत्य अभिसंध म्हणतात. शास्त्रीय नाव काय? सत्याचं समर्थन करणारा असं म्हटलं जातं. काय? सत्याग्रही असं म्हणायचं. आज या ठिकाणी काय केलं जात आहे की कुठला तरी मोर्चा काढला, कुठेतरी आग्रह धरलं, उपोषण धरलं की आम्ही सत्याग्रह केला असं म्हणतात. सत्याग्रहाचं नाव बदनाम झालेलं आहे. ठीक आहे ना. सत्याग्रही म्हणजे काय? सत्याचा आग्रह. सत्य काय? मी शरीर नाही, मी आत्मा आहे. पुन्हा 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 मी तुम्हाला सांगतोय, कारण हे डोक्यामध्ये फिट बसलं पाहिजे. मी शरीर नाही, मी आत्मा आहे. हे सत्य आहे आणि हे सत्य तुम्ही स्वीकारा. अगदी उघडं नागडं हे सत्य आहे आणि उघडं नागडं तुम्ही स्वीकारा. मी स्त्री नाही, मी पुरुष नाही, मी बालक नाही, वृद्ध नाही, मी मरणग्रस्त नाही, मी वृद्ध नाही, मी बालक नाही, मी कुष्ठी नाही, मी सैनिक नाही, मी मंत्री नाही, आमदार नाही, खासदार नाही, मी दुसरं कोणी नाही, आत्मा आहे. हे ज्या दिवशी तुम्हाला समजलं तोच काय आहे, तो महत्वाचा दिवस आहे. ह्या लक्षात ठेवा, लिहून ठेवा, कोरून ठेवला की ज्या वेळेला हे भान. पण याच्यानंतर ही गोष्ट विसरायची नाही की मी असा निश्चय केलेला होता की मी आत्मचैतन्य आहे आणि आता पुन्हा मी शरीर झालेलो आहे. व्यवहारामध्ये काहीही बोला, पण कानात कोणी विचारल्यानंतर सांगता आलं पाहिजे काय? मी ब्रह्मतत्व. व्यवहारामध्ये बोलावं लागतं, होतात व्यवहार होतात. डोक्याला त्रास नको म्हणून काहीही गोष्टी कराव्या लागतात. पण तुम्ही आपल्याशी प्रामाणिक राहा. कशाचं सांगण्याचं महत्वाचं काय? आपण स्वतः आपल्याशी प्रामाणिक. आपण स्वतः आपल्याशी प्रामाणिक राहा म्हणजे काय? घोका. काय घोका? की मी ब्रह्म आत्मा, आम्ही आत्मा आहे, मी शरीर नाही. तेच सांगताय. आता तुम्हाला ही जाण झाली. याच्यावरच सगळी चर्चा एवढी प्रश्न जी आहेत ना याच्यावरच होणार आहे. याचं हे प्रास्ताविक अगोदरच करतो. तर आता मी आत्मा हे आपला निर्णय झालेला आहे. आपण आपणाला मरण भयापासून मुक्त करून घेतलेला आहे. पहिली मुक्ती केली की मी आत्मा आहे आणि शरीर नाही. बरोबर. आता प्रश्न काय? आपण आत्मा आहे, 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 ही पण आत्मा आहे, ही पण आत्मा आहे, ती पण आत्मा आहे, ती पण आत्मा आहे. म्हणजे किती झाले आत्मा? अनंत झाले ना आत्मा. हा काय? अनंत जरी आत्मा झाले तरी आत्मा शास्त्र सांगतं की शरीर अनंत आहेत. म्हणून ह्या आत्मा अनंत दिसत आहेत, पण आत्मा अनंत नाही, आत्मा एक आहे. होय ना. ग्रहणाच्या दिवशी आपण ग्रहण पाहण्यासाठी काय करतो? वाटीमध्ये पाण्यामध्ये हळद टाकून ठेवतो आणि प्रत्येक घरामध्ये वाटी ठेवतो आणि त्याच्यामध्ये ग्रहण पाहतो. पूर्वीच्या काळामध्ये पाहत असत, आता पाहत नाही. कोणी ग्रामीण भागात पाहत असतील तर असतील, नाहीतर नाही. त्या प्रत्येक वाटीमध्ये सूर्य किंवा चंद्रग्रहणाचं प्रतिबिंब दिसतं की नाही? अशा वाट्या किती आहेत? जेवढी घरं तेवढ्या वाट्या आणि तेवढीच सूर्याची किंवा चंद्राची प्रतिबिंब. पण चंद्र किती आहे हे आपण जाणत असतो की नाही जाणत असतो? जाणत नव्हतो. बरोबर आहे ना. सूर्य किंवा चंद्र एकच असतो, पण त्याची वाट्या भिन्न भिन्न वाट्यामध्ये भिन्न भिन्न अनेक अनंत प्रतिमा दिसत असतात. हा आपला नेहमीचा अनुभव. तीच गोष्ट आपल्याविषयी लावा ना. आत्मचैतन्य एक आहे, पण शरीर किती आहेत? अनंत. आणि ही शरीर अनंत असल्यामुळे या सगळ्या शरीरामध्ये जीव रूपाने वेगळं पण आलेलं आहे. मी वेगळा, तू वेगळा, तू वेगळा, तुझं माझं हे निर्माण झालेलं आहे. पण शास्त्र सांगतं काय? की जसं सूर्य आणि चंद्र हा काय असतो? एक असतो. वाट्यामध्ये त्याची प्रतिबिंब मात्र काही दिसत असतात, भिन्न भिन्न आणि अनेक दिसत असतात. तशाच तऱ्हेने आत्मा एकच आहे
आणि या प्रत्येक शरीरामध्ये बुद्धीमध्ये पडलेली त्याची प्रतिबिंब अनंत असू शकतात आणि त्याच्यामधूनच तू मी या गोष्टी आलेल्या. तर आपणाला काय समजलं? आत्मा एक आहे हे आपणाला निर्णय झाला ना. हे निर्णय असे करायचे असतात. निर्णय कसे करायचे असतात? हे निर्णय करण्यासाठी संत लोक उपयोगी पडू शकतात, पण निर्णय आपणाला करायचा आहे. आपणाला करायचा की आत्मा सगळ्यामध्ये हे जरी भिन्न भिन्न दिसले, भिन्न भिन्न वागत असले, यांचे भिन्न भिन्न रस्ते असले, भिन्न भिन्न खाणं असलं, भिन्न भिन्न शरीर असलं, भिन्न भिन्न विचार प्रवृत्ती असल्या, तर या सगळ्यामध्ये आत्मा एकच आहे. आता हे पुढे विस्तारलं तर सगळ्या प्राणी मात्रामध्ये देखील काय आत्मा एकच आहे. पुढे चला, मग आणखी चला, सगळ्या छोट्या मोठ्या जीवामध्ये देखील आत्मा एकच आहे. आणखी पुढे चला, मग या सगळ्या जगामध्ये जेवढ्या या जडचैतन्य वस्तू आहेत, त्या सगळ्या चैतन्य वस्तूमध्ये देखील काय बसलेलं आहे? आत्मा एकच आहे. या निष्कर्षापर्यंत आलो ना आपण. कसं तुम्हाला एक 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 पायरीवरून पुढे पुढे घेऊन जातोय हे तुम्ही बघा. आणि हा अशा तऱ्हेचा तुम्ही निर्णय आपल्या जीवनामध्ये करत जावा. हे अशा तऱ्हेचा तुम्ही चिंतन करत जावा. आणि चिंतनासाठी सहाय्य होणारी ही पुस्तकं आहेत. ही हिंदीमध्ये आहेत, मराठीमध्ये सुद्धा मिळू शकतात ही पुस्तकं. आणि हे चिंतन पुस्तकामध्ये असण्यापेक्षा हृदयामध्ये साठवा. मी जे सांगतोय की कसे आपण वर चढलो, कसे वर चढलो. पहिल्यांदा आपण एकटं आपणाला शरीर मानत होतो. नंतर निर्णय आपल्या शास्त्राने आणि गुरुकृपेने निर्णय झाला, आपण काय मी 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 एकटा, मी शरीर नसून आत्मा आहे. पुढे आपण जरा वर गेलो दुसऱ्या पायरीवर, काय झालं? केवळ मी नाही तर या सगळ्या आणि हे सगळे देखील काय आहेत? आत्माच आहे. विद्या विनय संपन्न ब्राह्मण, कुत्रा, हत्ती आणि अत्यंत हीन दीन माणूस या सगळे समान आहेत असं जो जाणतो तोच खरा विद्वान. विद्वत्ताचं काय सांगितलेलं लक्षण, काय सांगितलेलं आहे? जो भेद करेल तो विद्वान नाही, तो अभेद करेल तो विद्वान. किती नोबेल पुरस्कार प्राप्त केला आहे आणि MA PhD आहे याला महत्व नाही, तर जो सगळ्या प्राण्यामध्ये, जीवामध्ये, जडचेतन सृष्टीमध्ये एक आत्मतत्व पाहतो, समता पाहतो, भेद करत नाही, तोच खरा म्हणजे कोण आहे? विद्वान आहे. अशा तऱ्हेने गीताही म्हणते आणि अशा तऱ्हेने वेदांताचं सार देखील हेच आहे. यालाच म्हणतात काय? आत्म्याची एकता. काय म्हटलेलं आहे? यालाच काय म्हटलेलं आहे? आत्म्याची एकता. तर आत्मा ऐक्य बोधेन विना विमुक्ती न सिद्ध्यती ब्रह्म शतांतरेपी. ब्रह्माची 100 आयुष्य तुम्हाला लाभली तरी मी एकमेव द्वितीय आत्मतत्व आहे असा जोपर्यंत तुम्हाला बोध होत नाही तोपर्यंत कधीही तुम्हाला मुक्ती होऊ शकत नाही. भले तुम्ही काय करत असाल, शास्त्राची मोठमोठी प्रवचन करत असाल, 3 लाख रुपये तुम्हाला 7 दिवसाचे मिळत असतील, 2 वर्षांनी त्याचे 4 लाख होणार असतील, एका दिवसाचे कीर्तनाचे तुम्ही 10,000 घेत असाल, ठीक आहे, देवतांचे यज्ञयाग तुम्ही करत असाल, कुशल असाल, मोठी मोठी देवळं बांधणं, तळाव बांधणं, अशी मोठी मोठी प्रचंड पैसे लागणारी कामं तुम्ही करत असाल आणि अनेक देवतांचं भजन तुम्ही रात्रंदिवस करत असाल, करा, काही हरकत नाही. पण एक सांगून ठेवतोय, भाष्यकार काय सांगतात?
आत्मैक्य बोधेन विना विमुक्ती न सिद्ध्यती ब्रह्म शतांतरेपी. 100 ब्रह्माचे जन्म जरी तुम्ही घेतले तरी मी एकमेव अद्वितीय ब्रह्मतत्व आहे हा जोपर्यंत तुम्हाला बोध होत नाही तोपर्यंत तुमची मुक्ती नाही. निर्णय ठाम. पहिल्यांदा काय सांगितलं तुम्हाला, कुठपर्यंत आणलं? पहिल्यांदा सुरू आज सकाळच्या सत्रात तुम्हाला काय आणलं की आपल्या स्वार्थासाठी जो प्रवृत्त होत नाही त्याच्यासारखा मूर्ख कोणी नाही. बरोबर आहे. मग आपला स्वार्थ काय? बंधनातून मुक्ती होणं. म्हणजे आपल्या या जीवनाचं प्रयोजन काय? मनुष्य देहाचं प्रयोजन काय? या बंधनातून मुक्त होणं हे या जीवनाचं प्रयोजन आहे, हे सांगितलंय. बरोबर आहे. म्हणजे या जीवनामध्ये आपण मुक्त झालंच पाहिजे हे सकाळपर्यंत आपण शिकून घेतलं. आता काय सांगतायत? आता हे सांगतायत की मुक्ती कशी होईल हे सांगतायत. कसं सांगतायत की तुम्ही शास्त्राचं प्रवचन करताय, तो ठीक धारा प्रवाहाने बोलतोय, वाह आनंद आहे, काय बोलतोय, काय भाषा आहे, काय सूर आहे, काय रागदारी आहे, काय चाली लावलेल्या आहेत हे आपण म्हणतो. ठीक आहे. नंतर देवताचे याग करतायत, सगळं त्याचे काय सगळे वेद पाठ आहे, कंठाचा धाड 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 मंत्र बोलतोय आणि सगळी कर्म करतोय. देवळं बांधणं, तलाव बांधणं, मोठमोठ्या धर्मशाळा बांधणं, त्याच्यासाठी पैसे लाखो रुपये खर्च करायला तत्पर आहे. पैसे पाण्यासारखा पैसा खर्च करतोय. करण्याला तो समर्थ आहे म्हणून करतोय. देवताचं भजन करतोय, तप करतोय, एका पायावर उभे राहतात, 2 पायावर उभे राहतात, फक्त फलाहार करतायत, आणखी काय काय करतात. अशा तऱ्हेचे तपस्वी भजन करणारे, रात्रंदिवस भजन करणारे आहेत. ते सांगतात करा तुम्ही, पण मुक्ती कशी होईल? आत्मा एकमेव अद्वितीय आहे असा जोपर्यंत बोध होत नाही तोपर्यंत मुक्ती होणं शक्य नाही. फार अवघड सांगितलं ना. काय सांगितलं? अवघड अवघड सांगितलं ना. सकाळी वधवून घेतलं, निश्चय करून घेतला की मनुष्य जीवनाचं प्रयोजन मुक्ती आहे आणि म्हणून मुमुक्षु व्हा. काय व्हा? मुमुक्षु व्हा. म्हणजे मुक्तीची इच्छा वाले तुम्ही व्हा. हे सकाळी आपल्यामध्ये ठोकून ठोकून बसवून घेतलं ना. मग आता काय सांगतायत की कितीही शास्त्र प्रवचन करा, कितीही देवांना भजा, कितीही सत्कर्म करा, कितीही यज्ञयाग करा, तुम्हाला मुक्ती मिळणार नाही. मुक्तीचं एकमेव साधन आहे आत्म ऐक्य बोध. मुक्तीचं काय साधन आहे? मी एकमेव अद्वितीय आत्मतत्व आहे असा बोध होणं. बाजूला हो जरा, उन्हालय. बोध असा बोध होणं हेच मुक्तीचं साधन आहे. मुक्तीचं साधन सांगून दिलंय. तुम्ही 100 जन्म घ्या, पण हा जोपर्यंत बोध होत नाही तोपर्यंत तुमची मुक्ती होणं शक्य नाही. हा निर्णय करावला. बरोबर. शास्त्राने मुक्ती होणार नाही, यज्ञयागाने मुक्ती होणार नाही, सत्कर्म करून मुक्ती होणार नाही, आणि देवताचं भजन करूनही मुक्ती होणार नाही. तर मग पैशाने मुक्ती विकत मिळेल की नाही? पैसे दिले, लाख रुपये दिले, 10 लाख दिले, 1 कोटी दिले, तर मुक्ती मिळेल की नाही मिळेल?